आदित्यनाथ योगी ईश्वर की शपथ लेता हूं कि नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीच्या या खास एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. उत्तर प्रदेशमध्ये सध्या हिंदुत्ववादाची नवीन प्रयोगशाळा बनते की काय असं चित्र वाटू लागलेलं आहे. कारण एकीकडे योगी आदित्यनाथ जे मुख्यमंत्री बनलेले आहेत त्यांच्या एका वेगळ्याच विधानामुळे आता नवीन वाद तयार झालेला आहे. ते म्हणतात सूर्यनमस्कार आणि नमाज पढणं याच्यामध्ये समानता आहे, त्या कृतींमध्ये समानता आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशमधले आणखी एक स्थानिक व्यक्ती, राजकीय व्यक्ती जे भाजपशी संबंधित आहेत, नगरपालिका महापालिकेशी संबंधित आहेत, त्यांचं म्हणणं आहे की कामकाज सुरू करताना वंदे मातरम झालंच पाहिजे. ज्यांना नाही म्हणायचं त्यांनी निघून जावं, पाकिस्तानात निघून जावं. निलेश, कोणत्या दिशेने चाललाय मग? विकासाचे दिवस कुठे गेले मग? नाही, मुख्यतः वंदे मातरमच्या मुद्द्यावर निश्चितपणे वाद असू शकतो. वंदे मातरम म्हणण्याला मुस्लिम समाजाचा विरोध हा कायमस्वरूपी आहे. त्यामागची कारणेही ते सातत्यानं देत आलेले आहेत. पण मात्र योग आणि नमाज याची जी तुलना झालेली आहे त्यातून सर्वसमावेशक अशी भूमिका घेण्याचा प्रयत्न योगी जरी दाखवत असले तरीही जर योग आणि नमाज हे सारखे असतील तर उद्या योगींना नमाज पडायला लावली तर ते योगासारखाच प्रकार आहे म्हणून नमाज पडतील का, हा प्रश्न जर उपस्थित झाला तर त्यांना त्यांचं उत्तर त्या प्रश्नावर काय असेल हा प्रमुख मुद्दा जो आहे तो आज चर्चेचा विषय हा उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण हे सगळे मुद्दे घेऊन पुढे जाणार आहोत. कोणते हे मुद्दे असतील पहिल्यांदा बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. योगींचं सूर्यनमस्कारावरचं वक्तव्य डिवचणारं आहे का, खास करून अल्पसंख्य समुदायाला? योगींच्या आगामी धोरणाची चुणूक यातून दिसते का? आधी बीफ बंदी आणि आता सूर्यनमस्काराची सक्ती. कुठे चाललाय विकासाचा हा गाडा? विकासापेक्षा भावनिकतेचं राजकारण करतायत का योगी? आणि त्यांना लक्षात आलंय का की आपल्या हातून काही सांभाळता येणार नाही उत्तर प्रदेश? आणि शेवटचा प्रश्न म्हणजे सूर्यनमस्कार, राष्ट्रभक्ती, त्यानंतर सरस्वती वंदना, यातून बाहेर येणार आहे का भाजप? आपण चर्चेला सुरुवात करूयात. माझ्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट गणेश सोनी, भाजपचे प्रवक्ते आहेत आणि लीगल सेलचे प्रमुखही आहेत. त्यांच्या शेजारी बसलेले डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, हिंदुत्ववादी व्याख्याते आहेत, विचारवंत आहेत. पुण्याहून माझ्यासोबत आहेत डॉक्टर कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. थोड्याच वेळात माझ्यासोबत असतील शमशेर पठाण, आवामी विकास पार्टीचे प्रमुख, तेही आपल्यासोबत असतील. सगळ्यांचं स्वागत. मी सोनीपासून सुरुवात करेन. सोनीजी, जर का तुम्हाला म्हणजे योगींना जर का या सूर्यनमस्कार आणि नमाज पढणं याच्यात समानता दिसते, तशी समानता तुम्हाला हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दिसते का? मुस्लिम सुद्धा माणूसच आहे असं वाटतं का? आणि वाटत असेल तर उत्तर प्रदेशमध्ये एकही जागा तुम्ही मुसलमानाला दिलेली नाही, तिथे कुठली समानता तुम्हाला दिसली नाही, आणि आता नमाज आणि सूर्यनमस्कारामधली समानता दिसते. हा काय प्रकार आहे? कालचं जे त्यांचं जे विधान आलेलं आहे ज्याचा तुम्ही निषेध कराल का? पहिल्यांदा बिलकुल ना, कशाला निषेध केला? निषेध केलाच पाहिजे. उलट पक्षी त्यांनी दोन्ही प्रकारामध्ये जे साधर्म जे लक्षात येतं ते साधर्म लक्षात आणून दिलेलं. आणि तुम्ही आणि आपली उपासना पद्धती उभं करतात त्याच्यामध्ये सुद्धा सूर्यनमस्कार शोधाल तुम्ही. उपासना पद्धती जरी वेगळी असली तरी आपण हे जे काही साध्य करतो त्याच्यामध्ये खूप समानता आहे. तुम्ही आमच्यापेक्षा कुठल्याही तऱ्हेचे भिन्न नाही किंवा वेगळे नाही. तुम्ही या देशाचेच नागरिक आहात. तुमची कर्मभूमी हीच आहे आणि तुम्हाला इथेच राहायचं, इथेच जगायचं आहे. पण आम्ही त्यांना जागा एकही देणार नाही, पण आम्ही तुम्हाला तिकीट एकही देणार नाही. तिकीट का नाही दिलं वगैरे तो आजचा चर्चेचा विषय नाहीये. त्यामुळे दोन्ही गोष्टींमधलं साधर्म जे आहे ते साधर्म त्यांनी दाखवून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला नाही. पण सोनी, मूळ मुद्दा या ठिकाणी हाच उपस्थित होतो. साधर्म्य तुम्ही दाखवलं, उद्या याच मुद्द्यावर जाऊन योगा सर्वांनी सर्व शाळांमध्ये सक्तीचा करण्यात यावा अशाही स्वरूपाचा युक्तिवाद होईल. मात्र हा युक्तिवाद खोडून काढताना उद्या जर याच योगींना सांगितलं की नमाज पडा कारण तो योगाचाच प्रकार आहे तर पडायला तयार व्हाल का? एक लक्षात घ्या की नमाज पडताना जे काही धार्मिक जे काही उच्चारण जे असतं तो वगळता जर त्यांनी नमाजाची पद्धती आसनाची पद्धतीची बरेच साधर्म्य असणारी आहे तशा तऱ्हेचं त्यांनी केलं तर, कारण बरेचसे मुस्लिम बांधव आमचे असे ते म्हणतात की आम्ही योग करायला तयार आहोत परंतु आम्ही ओम म्हणणार नाही. अशा तऱ्हेचे एक कॅवेट घालून ते योग करायला तयार आहेत, प्राणायाम करायला देखील तयार, पण ओम हा शब्दाचा त्यांना उच्चार करणार नाही कारण ते त्यांना अप्रूप वाटतं. आणि आजच्या घडी लक्षात घ्या संपूर्ण जगामध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जो साजरा केला जातो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सूत्र हाती घेतल्यानंतर, आज तुम्ही YouTube वरती बघा पाकिस्तानमध्ये सुद्धा योगाचे फार मोठ्या प्रमाणात क्लासेस आहेत, सौदी अरेबियामध्ये आहेत, बऱ्याच मुस्लिम देशांमध्ये देखील आहेत, इंडोनेशियामध्ये आहेत जिथे जगातला 25 कोटीचा मुस्लिम बांधवांचा तो देश आहे. त्यामुळे योगाला कुठल्याही तऱ्हेची झालर नाही.
हा एक शारीरिक व्यायामाचा प्रकार आहे. तो सर्व जगत मान्य आहे. अमेरिकेमध्ये 75% त्यांचे सैनिक हे योगा करतात. त्यांना कुठे हिंदू धर्म आडवा येत नाही. ठीक आहे. त्यामुळे शारीरिक ही पद्धती आहे व्यायामाची. ठीक आहे. सोनीजी, तुम्ही म्हणताय की सूर्यनमस्कार हा व्यायामाचा प्रकार आहे, म्हणजे एक हिंदुत्ववादी पक्षाचे प्रवक्ते असून सुद्धा तुम्हाला सूर्यनमस्कार हा फक्त व्यायामाचा प्रकार वाटतो. माझी जी काय अल्पस्वल्प माहिती आणि शेवडे मला करेक्ट करू शकतात, सूर्यनमस्काराच्या प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला तिकडे सूर्याच्या नावानुसार आदित्याय नमो नमः किंवा अशा प्रकारची ती श्लोक आहे, त्याच्या सकटच ते पूर्ण होतं. एक शरीराचा व्यायाम आहे आणि एक आंतरिक व्यायाम, याच्या दृष्टीने ती अख्खी सांगड आहे. तरी सुद्धा तुम्ही त्याला व्यायाम म्हणत असाल तर म्हणजे गंमतच. ज्याला म्हणतो नाही करत 12 नावं घेऊन येते नाही, पण म्हणजे मग तो सूर्यनमस्कार उरणार नाही ना. मग शेवटी पोच महत्वाची. मी शेवडेंकडे येतो. शेवडेजी, आता आदित्य योगींनी नाहीतरी म्हटलेलंच आहे की नमाज आणि सूर्यनमस्कार समान आहेत, तर आता शेवडे स्वतः नमाज कधी पडणार आहे हे त्यांनी डिक्लेअर करावं. आदित्यनाथांनी काय म्हटलंय त्यांचं मूळ वक्तव्य मला हवंय पहिल्यांदा, त्याच्या पुढे मी बोलतो. ते दाखवाल? त्यांनी असं विधान केलं, दाखवा ना. त्यांचं विधान मला हवंय. अहो, त्यांचं विधान यांनी पण ऍक्सेप्ट नाही नाही, त्यांचं विधान मोडून तोडून दाखवले जातात कायम. प्रत्येक राजकीय पक्षाच्या माणसाची मोडून तोडून दाखवली जातात. तुमच्याकडे क्लिप असणार आहे ना? बरोबर ना, बरोबर. क्लिप असणार आहे ना तुमच्याकडे? मला कॉन्ट्रडिक्ट नाही करत आहे. मला भाजपशी आणि बाकी कशाशी काही घेणं नाही आता. मला त्यांची क्लिप बघायची, म्हणजे मग मी त्यातून बोलू शकतो की नाही तेवढं मला सांगा. आता म्हणजे मला ना मुळात तुम्हाला माध्यम सांगावं लागेल. दरवेळी आदित्यनाथ जिथे बोलतात तिथे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल असं नाही, ते प्रिंटने रिपोर्ट केलं असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियाने ते उचललं असेल. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो पक्ष आणि तो नेता स्वतः हे विधान केलं नाही असं बोलतच नाहीये. याचा अर्थ तुम्ही कशाही पद्धतीने ते दाखवू शकता आणि असं मीडियामध्ये झालेलं आहे. पूर्वी अशी झालेली नाहीयेत का उदाहरण? मला सांगा. बरोबर, जर झालेली नाहीयेत आणि तरी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगतो की समजा त्यांनी अशा प्रकाराने काहीतरी केलं असेल, तुम्ही आता केव्हा तरी ती क्लिप आता अरेंज करा मात्र. बरं, जर असेल तर याच्याकडे सांगून जरूर समजा केलं असेल तर पहिल्यांदा तुम्ही कसं एकीकडे पुरोगामी म्हणवणारी माध्यमं कशा पद्धतीने जात आहेत ते जर पाहिलं तर मला खरंच आश्चर्य वाटतं, कौतुकही वाटतं. हा अभ्यासाचा आणि खरोखर चिंतनाचा विषय आहे की नाही याचा प्रत्येकाने विचार करायचा. कारण पहिल्यांदा ज्या वेळेला तिथल्या निवडणुका झाल्या त्यावेळेला विकासाच्या आधी मोदी लढत आहेत म्हटल्यानंतर तो द्वेषीपणा असणार. मग मोदींनी विकासाच्या नावावर मतं मिळवली आणि आदित्यनाथांसारखा कट्टर माणूस केला म्हणून म्हणजे एकाएकी मोदी विकास पुरुष झाले. आता तुम्ही सुरुवात केलीत की हिंदुत्वाची प्रयोगशाळा. हिंदुत्वाची प्रयोगशाळा आधी पण ही टर्म वापरली, गुजरात करता तुम्ही, आता उत्तर प्रदेश झाली का? म्हणजे अशा वेगवेगळ्या टर्म्स तुम्ही वापरत राहणार. माझं म्हणणं हे लोकांना मूर्ख बनवणं आहे. माझं म्हणणं एकच आहे की समजा आदित्यनाथांसारखा ज्याच्यावर तुम्ही कट्टरतावादी आणि तत्सम आरोप करत राहता, एक मिनिट, त्यांनाही मान्य आहे, मला बोलू दे ना. बोला. की हा जो सतत आरोप केला जातो तो आज एका जबाबदार पदावरती आल्यानंतर जर सर्वसमावेशक आणि सगळ्यांमधलं जर काही चांगलं असं जर शोधत असेल तर त्याला विरोध करणं शहाणपण आहे का? त्यांनी बोललंय कसं चांगलं याच्याकडे बघणं. मी हे सप्तर्षींना विचारतो. नाही, पण मी मुख्यतः काय म्हणतो शेवडे, आम्ही निश्चितपणे मी सुरुवातीलाच म्हटलं की त्यांनी ज्या स्वरूपाची सर्वसमावेशकाची भूमिका घेतली आहे त्याचं स्वागत करायला हवं. मात्र हे स्वागत करताना जर नमाज आणि योग यांना आपण सारखं दाखवत असू तर मग नमाज पढायला हिंदू बांधव तयार होतील का? मुख्यतः हा प्रश्न आहे. मी शिवडेंपुरतही मर्यादित नाही, योगींपुरतही मर्यादित हे विधान ठेवत नाही. मी हे म्हणतो जर या दोघांना आपण सारखं म्हणणार असू तर हिंदू म्हणून आपण नमाज पढायला तयार आहोत का? व्यायाम म्हणून का? निलेशजी, मुळात हा प्रश्न अत्यंत बालिश असं तुम्हाला वाटत का? बालिश आहे सांगतो ना, सांगतो. मुसलमानांना तुम्ही का सूर्यनमस्कार करणार विचाराल आणि हिंदूंना विचारला तर का नाही चालणार? मला बोलू दिलं तर ना. सूर्यनमस्कार याच्यामध्ये जी आसनं आहेत ती सगळीच्या सगळी आसनं नमाज या प्रकारामध्ये मोडत नाहीत. 2 आसनं मोडतात, वज्रासन आणि शशकासन. जर माहिती नसेल तर तेही सांगतो मुद्दाम की ही 2 आसनं फक्त त्याच्यामध्ये मोडतात. वेळात सूर्यनमस्कारामध्ये संपूर्ण शरीराला व्यायाम हा जो भाग आहे ना तो त्याच्यामध्ये अनुस्यूत आहे. म्हणून इथे तुम्ही नमाज आणि सूर्यनमस्काराचा एकाच प्रकारच्या धार्मिक गोष्टीतून तुलना करताय, योगी असं म्हटलेलं नाही. म्हणून तर मी म्हटलं की योगींचं मूळ स्टेटमेंट वक्तव्य आपण काही मिनिटात दाखवू, आपल्या न्यूज रूम मधून ते दाखवलं जाईल नक्की. पण ही चर्चा पुढे घेऊन जाताना आपण शमशेर पठाणांकडे जाऊ. पठाण, तुम्ही काय म्हणाले या मुद्द्यावर? शमशेर पठाण यांच्यापर्यंत बहुधा आपला आवाज पोहोचत नसेल, हरकत नाही, मी त्यांच्याकडे जाईल. मी तुर्तास सप्तर्षींकडे जातो. सप्तर्षीजी, जसं आता सच्चिदानंद शेवडेंनी जो काही मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला, हॅलो
हॅलो ओके बोला बोला शमशेर खान पठाण बोला. मी सप्तर्षींकडे नंतर येतो. शमशेर खान पठाण बोला. हे जे नाही आता बरोबर बरोबर. आता मी जे बोललो आता तुम्ही आता बोलले परसोनो जोशी आणि खरात जे बोलले आता खरे हो का नमाज हा एक प्रार्थनेचा प्रकार आहे आणि हे सूर्य नमस्कार हा एक्सरसाइजचा प्रकार आहे, व्यायामचा प्रकार आहे. या दोन्ही गोष्टीला एक करू शकत नाही. कोणी मुस्लिम जर नमाज पठण करत आहे तो देवाला आकर्षित करण्यासाठी नमाज पढत आहे, व्यायामासाठी नव्हे. त्यामध्ये व्यायाम होत असेल इज गुड, परंतु तो व्यायामाचा प्रकार नाही. तरी दोन गोष्ट एक नाही. दुसरा गोष्ट सूर्य नमस्कार जर हे व्यायामाचा प्रकार आहे तो प्रत्येक मुस्लिम त्याला मानणार, कुठलाही त्याच्यामध्ये श्लोक बोलणार नाही हा जर व्यायामाचा प्रकार असेल. पण जो धार्मिक प्रकार असेल आणि धार्मिक श्लोक जर तुम्ही त्याच्या तोंडामध्ये घालत असेल, एकही मुस्लिम एकही धार्मिक श्लोक बोलणार नाही. आणि ह्या दोन्ही गोष्टीला कम्पेअर करणे ते बरोबर नाही. हा प्रसन्न जोशीने बरोबर बोललेले आहे का आदित्यनाथ नमाज पठण करणार का व्यायामासाठी. जर सूर्य नमस्कार मध्ये काय एक योग असे आहे का ते नमाज मध्ये नाही, तो त्या योगासाठी त्या एक्सरसाइज साठी आदित्यनाथ आणि शेवडे साहेब हे नमाज पढून ते बाकीचे एक्सरसाइज पूर्ण करणार आहात का. आणि थँक्यू, तुम्ही माझाच मुद्दा बरोबर आहे सिद्ध केलं त्याबद्दल थँक्यू. मी तेच म्हणतोय असे कुठले की नमाजामध्ये फक्त 2 आसनं दिसतात, पण नमाज हे पूर्णपणे धार्मिक बाब आहे. आणि सूर्य नमस्कार ज्या वेळेला समंत्रक घातले जातात त्यावेळेला ती धार्मिक बाब आहे, इतर वेळेला एक्सरसाइज. तुम्ही आता म्हटलंच, याचाच अर्थ माझाच मुद्दा तुम्ही प्रूव्ह करताय. थँक्यू. ठीक आहे, मी सप्तर्षींकडे जातो. शेवडेंना बहुधा एखादा मुद्दा गवसल्याचा आनंद होतोय, पण तसा तो गवसलेला नाहीये. मी सिद्ध करेन. मी पुन्हा पहिल्यांदा मी सप्तर्षींकडे जातो. सप्तर्षीजी, शेवडेने एक विधान केलं, अहो योगी जर का 2 समाजामध्ये काहीतरी सामायिक शोधून जरा सांधा जुळण्याचा प्रयत्न करत असेल तर तुमची हरकत काय. तर तुम्ही सेक्युलरांचे आपण प्रतिनिधी मानतो, तुम्ही बोला, तुम्हाला काय हरकत वाटते. असं आहे, हे असं म्हणणं हे जे विधान आहे ते अत्यंत निष्फळतेचं लक्षण आहे. कोणतं विधान. आणि एक तर तुम्हाला मुस्लिम याची माहिती नाही, तो त्यांच्या इमानचा भाग आहे. 5 वेळा दुआ मागायची आहे आणि ती सर्वांसाठी मागायची, सर्वांच्या भल्या करता. तर त्याच्यातलं गांभीर्य काढून टाकण्याचा हा प्रयत्न आहे की तो काय एक्झरसाइज आहे, खालीवर बसायचं, उठा बशा काढायच्या असं म्हणण्यासारखं आहे. असं जर एखादा मुस्लिम नेता हिंदूंच्या काही निष्फळ गोष्टीबद्दल बोलला तर जर राग येत असेल तर आपण सुद्धा दुसऱ्या धर्माची इतका उपहास, इतके उथळपणे चर्चा करू नये असं मला वाटतं. आपल्या देशामध्ये मग तसं साधर्म्य तर खूप आहे ना, मग भांडायचं काय कारण आहे. ज्यावेळेला मुस्लिम नव्हतेच, कुठल्याच धर्माचे लोक नव्हते 2000-3000 वर्षापूर्वी, तेव्हा आपलं अध्यात्म निर्माण झालं. त्याला वैश्विकता आहे हे मान्य करूया. वसुदैव कुटुंब हे किती वेळा बोललं जातं, पण मग हे आमचं हिंदूंचं वैशिष्ट्य आहे. ज्यावेळेला हिंदू धर्मच नव्हता, ज्यावेळेला केवळ अध्यात्म होतं, ज्यावेळेला दुसरे धर्म नव्हते, त्या धर्मांना डोळ्यासमोर ठेवून बोलायचं नाही, त्या काळात जे बोललेलं वैश्विक आहे ते आता तुम्ही हिंदूंचं म्हणता, म्हणजे सगळं काही आमचंच ओरिजिनल आहे असा दावा करता. मग मुसलमानांना हे सांगायचं काय, तुमचं अध्यात्म विज्ञान तो वेगळा असेल, पण ते जे उठा बशा आहेत त्या मात्र आमच्या भारतीय आहे. यात काही चुकीचं नाही. खरं म्हणजे हे बोलणं मुळातच परत मी तेच सांगतो की आपण ज्या वेळेला काहीतरी चिंतनात्मक बोलतो ना त्यावेळेला प्रमाण समोर ठेवायची. आधी हिंदू होते, अध्यात्म होतं, धर्म नंतर आला, हे काहीही अभ्यास असण्याचं लक्षण नाहीये. व्हेरी सॉरी टू से, कोणताही अभ्यास नसल्याचं हे लक्षण आहे. कधी हिंदू होते, हिंदू धर्म कधी होता, मग कधी नव्हता. पूर्वी अध्यात्म होतं फक्त. या म्हणण्याला काय अर्थ आहे. बोलायचं तर अभ्यासाने बोला, नाही तर बोलू नका. व्हेरी सॉरी टू से, हे जर चुकीचं बोलतायत. हिंदूंमधली निष्फळ क्रिया, कुठची निष्फळ क्रिया, त्यांनी काही बोलावं आणि म्हणून आम्ही त्यांना विचारवंत म्हणावं की काय. आमचा अभ्यास आमच्या जवळ, अभ्यास असा नसतो आमच्या जवळ आणि तुमच्या जवळ असा नसतो. शेवडे, पण त्यांना आता तुमचा जो तुम्ही उपस्थित केलेला प्रश्न आहे, उपनिषद आणि हिंदू धर्म तुम्ही निष्फळ म्हणता, हिंदूंच्या कृती निष्फळ असतील. हिंदू धर्माच्या मनुस्मृती पुरोगामी म्हणणारी माणसं मागे मागेच का जातात सारखी, मला कळत नाही. पुरोगामी याचा अर्थ पुढे जाणं आहे. जर आदित्यनाथ पुढे जात आहेत तर तुम्ही मागची उदाहरणं का देताय. पुरोगामी आहात ना. ठीक आहे, त्यांना पुढे देऊ द्या. शेवटे त्यांना उत्तर देऊ द्या.
बोला. मुस्लिमांचा द्वेष सोडणार का, एवढा एकच प्रश्नाचं उत्तर आहे. मुस्लिमांचा द्वेष कोणीही करत नाही, कारण तुमचा कोणीही करत नाही मुस्लिमांचा द्वेष. हा तुम्ही लोकांनी केलेला खोटा प्रचार आहे. मुस्लिमांचा द्वेष मुस्लिम म्हणून कोणीही करत नाही. अहो तुम्ही त्यांना बोलू तर द्या. सप्तर्षी बोला तुम्ही. सप्तर्षी आता पहिल्यांदा प्रश्न विचारला, ते म्हणूनच पुढे जाता येतं. चूक म्हणायचीच नाही, ते सगळं बरोबरच होतं. हे कसं चालेल? आता तुम्ही देशामध्ये अशी व्याख्या केलेली आहे, जो मुस्लिम नाही, जो ख्रिश्चन नाही, जो बौद्ध नाही, तो हिंदू. कारण हिंदूचं कॅरेक्टर जातीचं आहे आणि जातीमध्ये बांधवांबद्दल प्रेम नसतं. हिंदू कसं, तुम्ही एक भोंगळ काहीतरी म्हणताय, तर त्याच्यामध्ये तुम्ही निगेटिव्ह व्याख्या करून ठेवलेली आहे की जो मुस्लिमांचा द्वेष करेल, जो ख्रिश्चनांचा व्याख्या कोणी केली आहे? कोणी केली व्याख्या? चला अभ्यास ना, व्याख्या कोणी केली सांगा मला. तुम्ही एका माणसाचं नाव सांगा, मुस्लिमांचा द्वेष करेल, ख्रिश्चनांचा द्वेष करेल, ही व्याख्या मला दाखवा. अहो तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका. शेवटे तुम्ही मला अभ्यासाने दाखवा कुठे लिहिलेलं आहे असं. नव्हे, तुम्हाला काही सिद्ध करायची गरज नाही. अहो तुम्ही जे बोलताय ते तुम्हाला सिद्ध करण्याची गरज नाही वाटत आहे. तुम्ही सिद्ध करून दाखवा कुठे लिहिलंय ते. अहो कुठल्याही धर्माची पहिली व्याख्या आहे की सर्व ते धर्माच्या अन्वयानं आम्ही बंधू मानतो. जात असल्यामुळे आम्ही बंधू मानतो का? आम्ही जातीची उतरण मानतो. मला उदाहरणं दाखवून द्या. आणि मी मग परत तुम्ही उदाहरणं न देता आपण हिंदू धर्माची समीक्षा करत इथे नाही आहोत. हिंदू धर्माची समीक्षा आणि हे आपला आताचा मुद्दा नाही. आपला स्पेसिफिक मुद्दा आहे योगी आदित्यनाथांचं एक विधान. त्या विधानातून ते काय सांगू पाहतायत आणि आगामी काय वाढवून ठेवलेलं आहे. कारण लोकांना चिंता वाटते उत्तर प्रदेशच्या निमित्तानं भारतामध्येच काही आता वेगळा राजकीय प्रयोग होणार आहे का. एक छोटासा मी ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर मी सोनींकडे येणार आहे आणि शमशेर पठाणांकडे पण मला जायचंय. छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा जय महाराष्ट्र. ईश्वर की शपथ लेता हूं कि ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लक्षवेधीमध्ये आपली चर्चा सुरू आहे. योगी आदित्यनाथ जे आता मुख्यमंत्री आहेत उत्तर प्रदेशचे, त्यांनी केलेली एक तुलना, सूर्यनमस्कार आणि नमाज या कृतींमध्ये समानता आहे. या दोन्ही गोष्टी एक समान दिसतात, जाणवतात अशा अर्थाने. आणि याला आपल्याला बॅकग्राऊंड सुद्धा बघावी लागेल. यापूर्वी सुद्धा सूर्यनमस्काराबद्दलच्या अनिवार्यतेबद्दल नेहमीच चर्चा झालेली आहे. भाजपने नेहमी मुद्दा मांडून धरलेला आहे की ते प्रत्येक शाळेमध्ये आणलं पाहिजे. शिवराज सिंग चौहानांनी मध्य प्रदेशमध्ये तो करण्याचा प्रयत्न केला. मी आता येतो सोनींकडे, भाजपचे प्रवक्त्यांकडे. मला एक सांगा, मुळामध्ये एक ट्रॅक सुरू झाला होता. आदित्यनाथांना एक साधारणपणे चर्चा सुरू झाली होती की आदित्यनाथांना ट्राय तर करू द्या, त्यांना सत्ता राबवू तरी द्या. असं एक वातावरण तयार होत असताना आदित्यनाथांनी हे विधान केलेलं आहे. कोणत्या दिशेने ट्रॅक न्यायचा आहे? भाजपला हा एक ज्याला क्रॉनिक सिंड्रोम प्रॉब्लेम आहे का की देशभक्ती, राष्ट्रभक्ती, सरस्वती वंदना, नमस्कार, चमत्कार याच्या पलीकडे आम्ही जातच नाही का? तुम्ही हे जे काही विधान जे ज्याच्याबद्दल खूप मोठा वादविवाद किंवा हिंदीमध्ये ज्याला बवाल म्हणतात, उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये हा कालचा जो कार्यक्रम आहे तो 4 महिन्यापूर्वी ठरलेला होता कार्यक्रम आहे. तो काही 10 दिवसात ठरलेला नाही. योगी आदित्यनाथांनी 10 दिवसापूर्वीच्या रविवारी शपथ ग्रहण केलेलं आहे. तर हा कार्यक्रम माझ्या माहितीनुसार जी काय आज मी जुजबी माहिती काढली, हा 4-1 महिन्यापूर्वी ठरलेला कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाला ते येणारच होते, पण खासदार म्हणून त्यांची उपस्थिती अपेक्षित होती. आता ते योगायोगाने मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यामध्ये त्या व्यासपीठावर त्यांनी जे विधान जे केलेलं आहे त्याच्याबद्दल फार मोठा बवाल पैदा करण्यात येतोय. कारण असताना हे करणारे कोण आहेत? तर ज्यांनी सातत्याने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संतुष्टीकरणाचं राजकारण केलेलं आहे अशीच मंडळी योगी आदित्यनाथच्या या विधानाबद्दल प्रचंड संतुष्टीचा केला, तुम्ही वितुष्टीचा बिलकुल नाही. कारण त्याच्यावरती त्यांची राजकीय सगळी शिदोरी जमलेली आहे त्यांची. सातत्याने 70 वर्ष हेच करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर त्यांचं राजकीय भवितव्य, राजकीय भविष्य सगळं अवलंबून आहे. हीच मंडळी या योगी आदित्यनाथच्या विधानाचा धागा पकडून आज अल्पसंख्याक समाजामध्ये कारण नसताना भीतीचं वातावरण पैदा करत आहेत. मला सांगा, आधी बुचडखान्यांवरती बंदी आणायची, ऐका, त्याच्यात लायसन्स होल्डर बुचडखान्यांवरती सुद्धा तुम्ही तिकडे त्रास देताय त्या लोकांना. त्याच्यामध्ये जे मेकॅनाइज जे होते त्याच्यामध्ये अशुद्ध तऱ्हेचं मटण तयार होतं. त्यामुळे त्यांनी जी काही बंदी जी काही घातलेली आहे ती मेकॅनाइज ॲबेटॉर जे इलिगल आहे त्याच्यावरतीच बंदी आलेली आहे.
आणि त्या बाबतीत देखील प्रसिद्धी माध्यमातून ज्या तऱ्हेच्या बातम्या येत आहेत त्याच्यात देखील कुठली एकसूत्रता नाही आहे, त्याच्यामध्ये विविध दोन टोकाच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे नेमकं काय घडतंय हा प्रत्यक्ष ते आखोदे काल जाऊन पाहिल्याशिवाय आपल्याला कुठल्या विधान योग्य होणार. एकीकडे गोमांस खाल तर हातपाय तोडीन अशा पद्धतीचं वक्तव्य हेच भाजपच्या आमदारांनी अशा पद्धतीचं केलं असेल, अशा पद्धतीशी सहमत नाही. पण मुख्यतः भाजपच्याच नेतृत्वाकडून अशा स्वरूपाचे जर वक्तव्य यायला लागले तर आपण मुख्यतः मुस्लिम समाजाला देतोय तो काय संदेश? अशा तऱ्हेचं जर कोणी बेजबाबदार विधान केलेलं असेल तर पक्षश्रेष्ठी समर्थ आहेत, त्या लोकांना योग्य तऱ्हेची समज द्यायला पक्षश्रेष्ठी योग्य ते कारवाई करतील. काय कारवाई केली मला सांगा? त्याला समज अशी जर विधान झाली स्थानिक पातळीवरती जर कोणी विधान केलेली असतील तर त्याचा वरिष्ठ मंडळी योग्य त्यांनी समाचार घेतील ते सांगा. तुमच्याच आमदाराने सांगितलं उत्तर प्रदेश मधल्या भाजपच्या हातपाय तोडून टाकू म्हणून. हो, जर असं केलेलं असेल तर त्याच्यावरती ते पक्षाचे लोक वरुण गांधीने असं विधान केलं होतं हिंदू जो त्याच्यावर कारवाई नाही झाली ना. कारवाई नाही झाली. तुम्ही आजचं बोलताय हिंदू भाजप आजची भाषा बोलतच नाही. तुम्ही सारखं मागचं काहीतरी काढत राहता आणि त्याच्यावरच बोलत राहता. पण योगींचा इतिहास बघा, योगींचा इतिहास बघा. योगींची आतापर्यंतची जी वक्तव्य होते त्याचा पुरस्कार म्हणून त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं का? त्यांच्यावर काय कारवाई झाली? योग या शब्दाचा अर्थ माहितीये का आपल्याला? आजचं वक्तव्य जे आहे योगा संबंधात ते फक्त मर्यादित न ठेवता आतापर्यंत योगींनी केलेली वेगवेगळी जी वक्तव्य नाही. मग तुम्ही जर म्हणताय की भाजपमध्ये जर असं कोणी वक्तव्य करत असेल तर त्यांच्यावर कारवाई होते. कारवाई म्हणजे काय मुख्यमंत्री करणं होतं का? माझं आणि भाजपचा संबंध येत नाही. मी तुम्हाला एक बाहेर असलेला तटस्थ माणूस म्हणून सांगतोय की तुम्ही जेव्हा एकमार्गी केवळ आरोप करता, माझं उलट म्हणणं आहे की तुम्ही आणखीन आरोप करा. कारण या आरोपांच्यामुळेच मोदी पंतप्रधान झाले. याच आरोपांच्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये सत्ता गमवायला लागलेली अखिलेशला. याच आरोपांच्यामुळे कदाचित तेच होणारे बाकीच्या सगळ्या राज्यांच्यामुळे. त्यामुळे अधिकाधिक आरोप करून तुम्ही हिंदू मतांचं ध्रुवीकरण करायला भाग पाडताय हिंदूंना. एवढं फक्त लक्षात ठेवा. मला एक प्रश्न विचारतो. या शब्दाचा अर्थ सोडा, मला नमाज या शब्दाच्या बाबतीत आपण बोलूयात. योगीने ही तुलना केली. तुम्ही म्हणताय की तुम्हाला ती मान्य नाहीये. मुळामध्ये तुम्ही जे पहिलं उत्तर दिलं हे खरं तर स्वागतार्ह आहे, कारण तुम्ही त्याच्यात म्हणाला की समानता नाहीये. फक्त दोन मॅच करतात, दोन आसनं मॅच करतात, बाकीची प्रक्रिया वेगळी आहे. मग हे जर का तुम्ही म्हणत असाल मग सरळ म्हणा ना योगी चुकले म्हणून. असं नाहीये, पण तुमचा तोच चुकीचा भाग होतो. अहो, दोन तरी का असं ते जर माणूस काहीतरी साम्य शोधत असेल आणि सगळ्यांचा सर्वसमावेशक किंवा एकत्र नेण्याचं जर काम करत असेल या रीतीने, काय चुकीचं? अहो, टिळ्या लावतो पण नमाजामुळे मुसलमानांच्या कपाळावरती तिकडे काळ्या रंगाचा तो डाग तयार होतो. समानता नाहीये. नमाज द योगा ऑफ इस्लाम पुस्तकाचं नाव ऐकलंय? अशी 10 पुस्तकं असतील, हिंदुत्ववाद्यांनी लिहिली असतील. लेखक अशरफ निजामी असेल, RSS वाला असेल, काय फरक पडतोय त्याने? त्याला सौदी अरेबिया आणि साऊथ आफ्रिकेपासूनच्या लोकांची पत्र आहेत आणि मुसलमानांचीच पत्र आहेत, मुसलमान संस्थांची पत्र आहेत जी तुम्हाला देतो. का हा माणूस जास्त शहाणा आहे असं माझं म्हणणं आहे. ऐका एक मिनिट योग या शब्दाचा अर्थ या माणसाने जाणलाय. योग या शब्दाचा अर्थ काय माहितीये का? योग हा शब्द निघाला युज या संस्कृत धातूपासून. युज म्हणजे जोडणे. कोणीही कोणालाही जोडणं हा योग आहे. नमाज पडताना मुसलमान स्वतःला अल्लाशी जोडला गेलोय ही जी भावना ठेवतो मनामध्ये, याला आमच्या भाषेमध्ये योग म्हणतात. हा जर तिथे एवढा मोठा व्यापक अर्थ जर कोणी घेत असेल तर चुकीचा काय आहे? माझं म्हणणं आहे की उलट मुसलमानांनी त्यांच्या भाषेतला असाच कोणता तरी अर्थ हिंदूंच्या बाबतीत काढावा. स्वागत आहे. ठीक आहे. मी आता मुळात शेवटे आम्ही योगाला विरोध कोणी केलाय ते तरी सांगा. म्हणजे मुस्लिम समाजाचे सूर्यनमस्कार, मी काय म्हणतोय, जे मुस्लिम समाजाचे नेते तेही योगाला विरोध करत नाहीत. त्या दरम्यानच्या मंत्र पठणाला ते मुख्यतः मंत्र म्हणू नका खूप पूर्वी सांगून आपण प्रत्येक वेळेला तेच काढतो. मग मी तुम्हाला काय म्हणतो, जर नमाज आजान होणार नसेल आणि नमाज पठण करावं लागत असेल तर ते आपण करायला तयार असू का, हा प्रश्न जर विचारला गेला तर त्याला तुमचा विरोध कशाला? बरोबर आहे. आजानच्या बाबतीत न्यायालयाला विचारायला पाहिजे ना. आपण नाही इथे चर्चा करून चालणार. मला शमशेर पठाणांना विचारायचं. शमशेर पठाणजी, भाजप असेल काय किंवा हिंदुत्ववादी शेवडे असेल काय, त्यांच्या बोलण्याचा एक अर्थ असा आहे की समजा काही समानता शोधली जात असेल आणि हिंदू मुस्लिमांमध्ये संवाद घडवला जात असेल तर योगाचं हे असं स्वागत करायला काय हरकत आहे? तुम्हाला ते मान्य आहे? एका देशामध्ये मी शेवडे साहेबांना आणि सोनी साहेबांना
मी असं बोलू इच्छितो की हे जे हिंदुत्व बोलतात, हिंदुत्व नावाची गोष्ट आणि हिंदू धर्म हा धर्म नाही. आणि हे मी बोलत नाही, सर्वोच्च न्यायालय मनोहर जोशी त्यांचे एका याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितला होता हिंदू हा धर्म नाही, ही संस्कृती आहे असं काहीतरी त्याचा एक 5 जजाच्या बेंचने सुप्रीम कोर्ट सांगितलं आहे हिंदू हा धर्म नाही. तो मी हिंदू धर्माचा आदर करतो. हिंदू हे संस्कृती आहे, हा धर्म नाही. जो धर्म आहे हिंदूचा तो आहे सनातन. तो सनातन बद्दल बोला. हिंदू धर्म हा संस्कृती आहे हे सुप्रीम कोर्टाचा मी सांगतो. गणेश सोनी बसलेले आहे, त्यांना उत्तर देऊ द्या. गणेश सोनी तुम्ही सांगा मनोज जोशीच्या केसमध्ये आणि हिंदू हा संस्कृती आहे का धर्म आहे याचं उत्तर तुम्ही मला द्या. त्यानंतर आता 5-7 बेंचचे यांनी सांगितला होता हिंदू धर्म नाही आणि आम्ही त्या बेंचवर आम्ही ते निष्कर्ष काढणार नाही. गणेश सोनीने याचं उत्तर द्यावा. बरोबर आहे. या मुद्द्यावरती आपल्याशी संपूर्ण सहमत आहे. याच व्यासपीठावर जय महाराष्ट्राच्या या एकदा विचार आमचं झालेला आहे, चर्चासत्र झालेलं आहे. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचं मनोहर जोशींच्या खटल्यामध्ये काय नेमकी हिंदुत्वाची व्याख्या आहे ती उपासना पद्धती आहे, इट इज अ स्टाईल ऑफ लिव्हिंग असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आपण जे म्हणता त्याच्याबद्दल असहमत व्हायचं काही कारण नाही. पठाण साहेब आपण बरोबर बोललात जे काय बोललात. माझा पुन्हा मुद्दा होता की यामध्ये साम्य शोधायचा प्रयत्न. मी सप्तर्षींकडे जाऊन पुन्हा एकदा शेवटी आणि सोनींकडे येईन. सप्तर्षीजी मला मुद्दा अधिक मोठ्या व्यापक पातळीला न्यायचा आहे. एक विकासाचा चेहरा घेऊन मोदी पुढे येतात आणि त्यानंतर राजकारण प्रत्यक्ष सत्ता हातात आली की मग सरस्वती वंदना, भारत माता की जय, राष्ट्रभक्ती, देशभक्ती आणि सूर्य नमस्कार हे सुरू होतं. जे राजकारण एकेकाळी अडवाणी कार्य करायला चेहरा म्हणून वाजपेयी होते, आता चेहरा म्हणून मोदी आणि मग बाकी ठिकाणी योगी वगैरे, हे एक ड्युअल पॉलिटिक्स सुरू झालंय आता. नाही पहिल्यापासूनच आहे. म्हणजे कारण असं आहे की हिंदू म्हणून घ्यायचं तर जात ही अस्मिता खरी का धार्मिक अस्मिता खरी. कारण जर जात ही जर वेगळा समूह नसता आणि इतरांचा द्वेष करत नसता तर जात टिकणारच नाही. जेव्हा हिंदू धर्म म्हणून त्यांच्यामध्ये बंधुपण आला असतं तर अस्पृश्यता निर्माणच झाली नसती. तर एक काहीतरी गडबड आहे, हा विकार आहे काहीतरी आणि त्या विकारून झाले. कारण पूर्वीचा जो सनातन धर्म आहे किंवा प्री हिंदू पिरियडचा त्याच्यामध्ये वैश्विक आहे, त्याच्यामधून ही विकृती निर्माण नाही झाली, मनुस्मृतीतून निर्माण झाली आणि मग यांचा बळे प्रयत्न हिंदू एक आहे. पण हे करतात जातीय ऐक्य. मला सांगा यादव हिंदू नव्हते का हो? मग यादवांचा का द्वेष, जाटवचा का द्वेष? तर हा सत्तेचा सगळा खेळ आहे. जाटव आम्हाला मत देत नाहीत म्हणून जाटवांचा विरोध, यादव आम्हाला मत देत नाहीत मग तिथे हिंदू धर्माचं अपील का चालत नाही. तर एकदा ह्या छोट्या छोट्या जाटव द्वेष त्याच्यानंतर यादव द्वेष असं एकत्र करायचा आणि त्या हिंदू म्हणून बळे त्यांना एकत्र मिक्स करायचं. काहीतरी एक विचित्र आयडेंटिटी आणि प्रश्नापासून दूर न्यायचं. हे म्हणाले होते की विचित्र आयडेंटिटी तयार करणे आणि प्रश्नापासून दूर करणे असं प्रतिपादन केलेले सप्तर्षींनी. मी शेवडेंना याबद्दल बोलायचं. शेवडेजी गोलमटोल आणि उथळ विधान नेहमीप्रमाणे तुम्ही केलंय घ्यावेच लागतात. कारण इथे यादवांची मतं मिळाली नाही, जाटवांची. तुम्हाला काय कानात करणं पिशाच्यांनी येऊन सांगितलं का? मोदींना सगळ्या प्रकारच्या लोकांची मतं मिळाली कारण हिंदूंचं ध्रुवीकरण झालं. तुम्ही ती जी जातीयता वगैरे आता घेऊन बसलायत ना आणि अस्पृश्यता वगैरे, अहो काय आउटडेटेड झालेले विषय परत चर्चेमध्ये आणता तुम्ही. हे काहीही नव्हतं. मोदींना सगळ्या जातीच्या लोकांची मतं मिळाली आहेत, यादवांची सुद्धा मिळालेली आहेत. हिंदू म्हणून जर त्यांनी मतांचं ध्रुवीकरण जर केलेलं असेल ना तर जात म्हणून उलट झालेलंच नाहीये. कधीतरी खुल्या दिलाने मान्य करा. खरं सांगू तुम्ही पुरोगामी आजकालचे खरे प्रतिगामी होत चाललेला, कारण तुम्ही केवळ मागचे विचार करतात आणि अजूनही तुम्ही जातीय गोष्टीतून बाहेर येत नाही आहात. कुठेतरी वर उठा. मोदींनी हे केलं, हिंदू समाजाला जातीच्या वर आणलं आणि म्हणून सगळे हिंदू मिळून जातीच्या वर आणून पुन्हा हिंदू म्हणून आणून जर का हिंदू म्हणून एकत्र आणलं असेल तर पुन्हा हिंदुत्वादाचा धोका आहे म्हणून आम्हाला काळजी वाटते. पुन्हा एकदा मी पहिल्यांदा मला बाईट मी तुम्हाला दाखवतो. योगींचा ज्या बाईट बद्दल तुम्ही प्रश्न विचारला होता, आपण बघूयात योगी काय म्हणाले. तो बाईट आलेला, बघूयात योगी काय म्हणाले. सूर्य नमस्कार में हमारे जितने आसन आते हैं, जितनी मुद्राएं आती हैं, उसमें जो बंद आप लगते हैं, उसमें प्राणायाम की जो क्रियाएं हैं, आप सबको अगर देख लें तो हमारे मुस्लिम बंधु जो नमाज पढ़ते हैं आप देखते होंगे उससे मिलते जुलते हैं.
एक दूसरे के साथ कितना बेहतर समन्वय है, लेकिन कभी उसको जोड़ने का प्रयास नहीं किया, क्योंकि कुछ लोगों को योग में नहीं भोग में विश्वास है। काय चुकीचं आहे? किती उलट चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडलंय. पहिल्यांदा त्यांनी तेच सांगितलं की युज म्हणजे जोडणं, जोडणे का प्रयास. अगदी बरोबर बोलले ते. संस्कृत शब्दाचा अतिशय उत्तम रीतीने वापर केला, शब्द प्रत्यक्षात न वापरता जोडण्याचं काम करायचंय आणि तो हा माणूस व्यवस्थितपणे काढेल. मला असं वाटतं प्रसिद्धी माध्यमांच्या पोटात का दुखतंय, कारण उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोणीतरी भगवा बसलेला आहे, भगवे कपडे घालणारा माणूस, म्हणजे तो काहीतरी एक अजेंडा घेऊनच चालणार हे तुम्ही प्रत्यक्ष डोक्यात भरवलेत. म्हणून तुम्ही सुरुवात करतानाच बोललात की 7 दिवसात त्यांच्या लक्षात आलं नाही की आपल्याला हे राज्य चालवणं शक्य होणार नाही. मुळीच असं काही नाही. बरं, मी तुम्ही कसं काय शमशेर खान पठाणांना विचारतो. शमशेर खान पठाण, माझ्या वेळ कमी आहे, मी तुमच्याकडे येतोय. मला सांगा, योगींची जी काही भाषा आहे त्याच्यामुळे मुसलमान समाज खरंच त्याला बरं वाटेल का की अरे योगी हिंदू आणि मुसलमानांमध्ये काहीतरी समानता शोधतायत? तुम्हाला एक मुस्लिम म्हणून वाटतं की हे जे काही चाललंय त्या दृष्टीने दिलासा मिळेल मुसलमानांना? नाही, एक त्याच्यामध्ये आहे. आता त्याचा भाषण मी ऐकला योगीचा. त्यांनी जे त्याचा जे बोलण्याचा निष्कर्ष होता ते दोन्ही समाजामध्ये समानता तरी दाखवण्याचा प्रयत्न केला. हा दोन्ही एकच आहे असा त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. अँड दॅट इज अ वेलकम थिंग. हे म्हणजे गोष्ट म्हणजे विरोध म्हणजे विरोध नाही. त्यांनी जे म्हणजे त्यांनी जे सांगितलेलं आहे, त्यांनी जे गुड गेस्चर त्यांनी दिलेलं आहे का हिंदू आणि मुसलमान एकच, म्हणजे योगा आणि नमाज एकासारखा आहे. तो त्यांचा बोलणं असा आहे का याला म्हणजे धार्मिक कलर देऊ नये. त्यांची जी बोलण्याची पद्धत जी आहे ती एक समन्वयाची आहे आणि धार्मिक सलोखा निर्माण करण्याची आहे, त्यामध्ये दुमत नाही. परंतु त्याचप्रमाणे मी परत सांगतो, योगा आणि नमाज एक सारखे नाही. योगा हा एक शारीरिक व्यायामाचा प्रकार आहे. नमाज हा प्युअरली प्रार्थना आहे देवासाठी. आणि त्यामधून जर कधी त्याच्यामध्ये कुठला एक्सरसाइज होत असेल, इट्स व्हेरी गुड. आणि जर योगी बोलत असाल का तो प्रकार एक आहे, तो योगीनी आपला मोठा मन दाखवावा आणि शेवडे साहेबांनी पण दाखवावा. मशिदीमध्ये जावा, नमाज पढून यावा. का नाही आम्ही पण जाऊन नमाज पढून येतो. विचारवंताने हे बंद केला पाहिजे. त्यांनी जर ते बोलत असाल ते जर बोलत असाल ना का योगी बरोबर आहे, तो यांनी ते वागला पाहिजे. लेट इट बी द रिव्हर्स वे. रिव्हर्स सुद्धा त्याच्या त्यांना. ठीक आहे, मी आता सोनींकडे येतो. सोनींजी, समजा धरून चालू, चला योगीने आपण थोडासा संशयाचा फायदा देऊ की ठीक आहे ते काहीतरी जोडण्याचा प्रयत्न करतायत, चांगला प्रयत्न करतायत. हे करण्यासाठी पहिली एक संधी होती ती निवडणुकीची, ती तुम्ही गमावली. ठीक आहे, मी आता त्याच्यात जात नाही की तुम्ही मुसलमानांना तिकीट का दिले नाहीत, मंत्रीपद का दिले नाही ते सोडा. एक दिलाय उत्तर प्रदेश, बरं हरकत नाही, मी त्याच्यात तेही सोडून द्यायला तयार आहे. मला सांगा, याच्यानंतर आता हे जे काही राष्ट्रभक्ती, देशभक्ती आणि त्यानंतर राष्ट्रगीत वगैरे सगळं पुन्हा वंदे मातरमचं चाललेलं आहे, याच्या पलीकडे जाऊन खरंच उत्तर प्रदेशच्या निमित्ताने एक वेगळा प्रयोग बघायला मिळेल का? अगदी योगी सुद्धा सेक्युलर राजकारण करू शकतो याची खात्री मिळेल का आम्हाला? तसं संशयाचं काही एक कारण नाहीये. गेल्या 10 दिवसांमध्ये त्यांची जे वक्तव्य पाहिलीत तर त्यांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेण्या अगोदर जे काही त्यांची वक्तव्याचा आधार घेऊन जी प्रसिद्धी माध्यम त्यांच्यावरती कडवट प्रतिक्रिया करत होती, परंतु गेल्या 10 दिवसाची त्यांची वक्तव्य आणि त्याच्यावरती माध्यमांची जी आलेली प्रतिक्रिया आहे ती अतिशय जबाबदार स्वरूपाची अशी त्यांची विधानं आहेत किंवा व्याख्यानं आहेत. त्यामुळे आता कुठल्याही तऱ्हेचं त्यांना कुठल्या तऱ्हेचं मापदंड देणं हे अत्यंत चुकीचं ठरेल. त्याला 5 वर्षाचा कालावधी काम करायचं आहे. त्यांना किमान 2.5 वर्ष, अर्धा कालावधी तरी त्यांना घालवू द्या. बरं, अर्धा कालावधीनंतर जे काही त्याचं पृथक्करण करायला आपण सर्वजण मोकळे आहोत. ठीक आहे निलेश. प्रसन्न, मुख्यतः पूर्ण चर्चेचा जर आपण सार काढण्याचा प्रयत्न केला तर योगींचं जे वक्तव्य आहे ते निश्चितपणे मुख्यमंत्री म्हणून समन्वयाची भाषा आणि हिंदू मुस्लिम एकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं केलेलं वक्तव्य म्हणून या वक्तव्याकडे बघितलं जाऊ शकतं. मात्र यामागचे जे हिडन अजेंडे आहेत, जे सातत्यानं भाजप राबवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या सत्तेच्या माध्यमातून, ते हिडन अजेंडे हे उत्तर प्रदेशमध्ये राबवले जाणार नाहीत याची शाश्वतीही मिळत नाही. आणि त्यातून प्रमुख प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय, योगींनी या अगोदर ज्या स्वरूपाचे मुस्लिम द्रोही अशा स्वरूपाची वक्तव्य केली किंवा मुस्लिम विरोधी अशी वक्तव्य केली, ती लक्षात घेता अनेक प्रश्न हे योगींच्या कारभाराबद्दलचे उपस्थित केले जातील. आणि त्यामुळे ही फक्त सुरुवात आहे. निश्चितपणे योगींना एक योग्य तो वेळ दिला जायला हवा. ते कशा स्वरूपामध्ये विकासाचा अजेंडा जो आहे, सबका साथ सबका विकास जो आहे तो पुढे घेऊन जाता,
हे साधारण 1.5 ते 2 वर्षात लक्षात येईल आणि त्यानंतर निश्चितपणे उत्तर प्रदेशची जनता जी आहे ती पुढच्या निवडणुकीमध्ये याला योग्य ते उत्तर देईलच. अर्थातच योगींना कुठल्याही स्टेटच्या प्रमुखाला, मग देशाचा असो किंवा राज्याचा असो, त्याला त्याच्या कामासाठी शुभेच्छा दिल्याच पाहिजेत, अपेक्षा व्यक्त केल्याच पाहिजेत आणि योगी तसं सेक्युलर वागतील, धर्मनिरपेक्ष वागतील. कारण घटना आणि ते जी शपथ घेतात ती धर्मनिरपेक्षतेचीच घ्यावी लागते. पण प्रश्न असा आहे, जिथे ज्या माणसाचा वेशच धर्मावर आधारित एका विशिष्ट रंगाचा आहे तो सेक्युलर असूच कसा शकतो? कारण पायाचा अजून ठिसूळ आहे. त्यामुळे योगींकडनं किती अपेक्षा बाळगायच्या याबद्दल सुद्धा आपण आपल्या मर्यादा घालून घ्याव्यात, म्हणजे पुढचे अपेक्षा भंग होणार नाहीत. तुर्तास आपल्याला शेवडेजी, सोनीजी, कुमार सप्तर्षी आणि पठाण यांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत रहा जय महाराष्ट्र. आदित्यनाथ योगी ईश्वर की शपथ लेता हूं कि